लव जिहाद टाळण्यासाठी हिंदूंनी जातपातीत न विभागता धर्म म्हणून एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन हिंदुत्ववादी नेते धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले। माळशिरस तालुक्यात जिहादी प्रवृत्तींनी उच्छाद मांडलाय। गरीब हिंदू कुटुंबांना टरवून टार्गेट केले जात आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी वेळापूर येथील हिंदू कुटुंबातील मुलीला एका मुस्लिम इसमाने पळवून नेले आहे। अशा घटना पुन्हा होऊ द्यायच्या नसतील तर हिंदूंनी जातपातीत न विभागता धर्म म्हणून एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन हिंदुत्ववादी नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले। वेळापूर येथील गरीब महिलेच्या मुलीला मुस्लिम इसमाने पळवून नेल्याप्रकरणी अकलूज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, मुलीची आई देवा कोकाटे व इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर मोहिते पाटील म्हणाले, माळशिरस तालुका व परिसरामध्ये लव जिहादच्या घटना धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे। त्यामुळे हिंदू समाज असुरक्षित झाला आहे। वेळापूर येथील ज्या मुलीला मुस्लिम इसमाने पळवून नेले आहे तो विवाहित आहे। त्याला 3 मुले आहेत। तरीही त्यांनी गरीब व निराधार असलेल्या हिंदू कुटुंबाला टार्गेट करून मुलीला चाकूचा धाक दाखवून पळवून नेले। याबाबत आम्ही वेळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत। मोर्चा व आंदोलन करणार आहोत। आपल्या मुलींना कुटुंबाला सुरक्षित ठेवायचे असेल तर जातीपातीत विभागलेल्या सर्व हिंदूंनी जातपात विसरून एकत्र येणे गरजेचे आहे। बहुसंख्य असलेल्या पण जातीत विभागल्या गेलेल्या हिंदू समाजाला ठरवून टार्गेट करण्यात येत आहे। हे समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत किंवा जे गरीब आहेत किंवा जे ज्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार नाही असं कुटुंब शोधतात आणि त्या कुटुंबातल्या मुलींना फूस लावून जबरदस्ती करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचं काम हे प्रखरपणे आणि मुद्दामून हे जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून चालतं। आमचं ह्याच्यासाठी आमची हीच भूमिका आहे की आपण सगळ्यांनी समाजातला गरीब असेल श्रीमंत असेल कुठल्या जातीपातीचे सगळं मतभेद बाजूला ठेवून धर्म म्हणून आपण एकमेकाच्या रक्षणासाठी आपली एकी भविष्यामध्ये दाखवली पाहिजे आणि ह्याच भावनेतनं आमच्या या भगिनीच्या पाठीशी आम्ही सर्व हिंदू धर्म म्हणून उभे राहणार आहोत। भविष्यामध्ये जर आमची मुलगी आमच्या घरी परत नाही आली तर त्या ठिकाणी प्रखरपणे मोर्चा काढून प्रशासनावर दबाव आणून आमचे न्याय हक्क आम्ही मिळवणार।